मी प्राध्यापिका मेधा दाते, लेख क्रमांक 260, 16 सप्टेंबर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. आज सुरू करण्यापूर्वी आज आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रचारक SK काका कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आज आपलं भागवत चालू आहे. अनशन व्रताचा 5वा दिवस आहे. परीक्षिताने अनशन व्रत घेतलेलं असतं. शुकाचार्यांची वाघगंगा दुथडी भरून वाहत असते. श्रोता परीक्षित त्यात चिंब भिजून निघत असतो. कृष्ण कथेसाठी श्रोता आणि वक्ता दोघेही उत्सुक असतात. आतापर्यंत 9व्या स्कंदापर्यंत भराभर सर्व प्रकारच्या कथा झाल्या. साधनांच्या कथा झाल्या. वतवैकल्य, प्रवृत्तीपर, निवृत्तीपर, सर्व खगोल, भूगोल, विज्ञान, मन्वंतर सर्व सांगून झालेलं आहे. आणि आता फक्त विलोभनीय अशी बालकथा, रमणीय कथा, कृष्णकथा, त्याची कोडी अतिशय उत्सुकतेने श्रोता आणि वक्ता ते सुरू करतात. बालपणी इंद्रयज्ञ बंद पडतो. ठाम सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपले काम चूक करावे. त्यात देवराज इंद्र वेगळे काय करतो, त्याला तोच नियम. मग यज्ञाला बंदी नाही म्हणून दाखवले गेले नाही आहे. पण गोपाळांचा यज्ञाचा हेतू वाईट असतो म्हणून तो म्हणतो की तुम्ही बंद करून उत्सवप्रिय लोकांना गोवर्धनाची पूजा करायला सांगतो. गोवर्धन अर्थात गायींची संख्या वृद्धी करणारी किती छान समर्पक शब्द आहे. या शब्दानेच गोकुळात करत असलेल्या कामाचा उल्लेख केला आहे. कारण पुढे यज्ञ आणि यज्ञातील कोणतेही काम श्रेष्ठ असते हे दाखवण्यासाठी युधिष्ठिराच्या यज्ञात अतिथींचे पाय धुवायचे काम भगवंताने केलेलं आहे. असे असून रणभूमीवर अर्जुनाला हितोपदेश करताना सातत्याने विश्वव्यापक स्वभूमिका, आपले स्थान सांगताना नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम हेच सांगितले आहे. अवताराचे सतत भान असले तरी एखादा माणूस जन्म घेतल्यावर उत्तम कसे जगायचे हे दाखवण्यासाठी दिनचर्या सांगितली आहे. ही दशमस्कंदात आलेली आहे. सुरुवातीला ते ब्राह्म्य मुहूर्तावर उठायचे, शुद्ध स्वच्छ पाण्याने स्नान करायचे, ध्यानधारणा करत, गायत्रीचा जप करत, अग्निहोत्रात आहुती देत आणि मग नंतर भरपूर दान द्यायचे, वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचे व इतर सर्व कामे करत. त्यात राजकारण, समाजकारण, मित्रमेळावा, प्रेमवार्ता, हास्यविनोद सर्वसामान्य माणसांप्रमाणे चालत असे भगवंताचं. बाललीलांच्या बाबतीत तर ते फार महत्त्वाचा संदेश दिला आहे. अगदी 5व्या दिवसापासून नित्य नवे राक्षस रूपात संकट समोर उभे ठाकत होते व कृष्ण बाल्यावस्थेतच त्यांचा फडशा पाडत होते. पण तरीसुद्धा बालकृष्णाचा उत्साह, आनंद, समाधान उत्प्रोत अगदी खचाखच भरलेला होता. आणि म्हणूनच अवघे गोकुळ आनंदात न्हात होते. प्रत्येक लीलेच्या मागचे कार्यकारण भाव वेगळा असत, पण भगवंतालाच तो ठाऊक असे. प्रजेला फक्त त्याचा आनंद द्विगुणित करत होते आणि आनंद देत होते. त्याची व्याप्ती एवढी की श्रोता आणि वक्ता त्या रम्य कथेत रमून जात असतो. रम्य तारुण्यात प्रेम केले की झोकून प्रेम केले. अष्टपट्ट महाराण्यांच्या लग्नात हेच पाहायला मिळते. गोपींच्या सहज प्रेम भावनेला प्रतिसाद देत रासलीला केली. त्यातून भक्ताला आवश्यक अशी जणू गोपींची चित्ताग्रता वाढवली. आणि त्याच वेळेला पांडवांसाठी दूत बनून युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून करून पाहिला. आणि राजकारणात कावेबाजपणा, धूर्तपणा, मुत्सद्दीपणा सर्व गोष्टी वापरल्या. पण दुष्ट कंस, कालयवन, जरासंध, शिशुपाल, वक्रदंत या सगळ्यांचे वध केले. भर रणांगणात अर्जुनाच्या भित्र्या मनाला बळकटी देण्यासाठी गीता उपदेशली आणि अशक्य ते शक्य असं विश्वदर्शन घडवलं. उन्मत्त यादवांच्या कुळनाशासाठी ऋषींना शाप देण्यासाठी प्रेरणा दिली आणि परिणामी यदुकुळ संपवून टाकला. स्वतःच्या निजलोक गमनाची तयारी केली. स्त्रीवर्ग अर्जुनासह जाण्यास संदेश दिला. चोख नियोजन केलं. उद्धवासाठी उपदेश केला. ही उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. जय श्रीकृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. श्री नारायण, जय नारायण, जय जय नारायण नारायण.